देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे. कुठलंही मोठं उत्पन्नाचं किंवा फळबागा घेता येत नाहीत. अगदी 2 पिकं घेऊन आम्ही ही जमीन माऊलीसाठी रिकामी ठेवतो. लोक एक चांगल्या भावनेने कपाळी पण लावत राहतात आणि गावाकडे पण घेऊन जात असतात. हे या मातेचं भाग्य आहे. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा. संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे दुसरं गोल रिंगण होतं ते खुडूस या ठिकाणी होते आणि ज्या जागा मालकानं एवढं असं सुंदर असं रिंगण सोहळ्यासाठी जमीन दिलेली, विशेषतः पेरणीचे दिवस असतात. मात्र पेरणी जोपर्यंत माऊलीचं रिंगण या ठिकाणी होत नाही तोपर्यंत पेरणी सुद्धा केली नाही. विशेषतः आपण जर बघितलं तर हे रिंगण सोहळा व्यवस्थित पद्धतीने व्हावा यासाठी इथं नांगरणीच देखील केलेली आणि ज्यांनी हे सगळं केलं आपल्यासोबत ते आहेत. काय सांगाल, माऊली येत असताना आनंद कसा असतो आणि अख्खं शेत आहे पेरणी वाजवून तुम्ही ठेवलेलं आहे? रामकृष्ण हरी, मी अभि ज्योतिराव वाघ. या ठिकाणी 192 वर्षाची परंपरा आहे. हैबत बाबा महाराज आरफळकर यांनी हा सोहळा चालू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत अव्याहतपणे याची देही याची डोळा आपण हा सोहळा आनंदाने पाहतोय. आनंदाची डोळी आनंद तरंग, अगदी उत्साहाला उधाण आलंय आणि गेली 15 दिवस आम्ही यासाठी मेहनत घेतोय. शेतीची नांगरणी असेल, फणणी असेल आणि एकदम शेत जमीन भुसभुशीत करण्यापर्यंत, स्वच्छता असेल आणि या कामी खुडूस ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र शासनाचं आम्ही आभारी आहोत. त्यांनी खूप चांगलं सहकार्य. तुमच्या शेत जमिनीमध्ये माऊली येतात, हा काय वेगळा आनंद असतो? याचा आनंद खूप मोठा आहे, कारण देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे. आणि हजारो लोकांचे पाय या जमिनीला लागत असतात आणि हीच माती लोक एक चांगल्या भावनेने कपाळी पण लावत राहतात आणि गावाकडे पण घेऊन जात असतात. हे या मातीचं भाग्य आहे. आणि ज्यावेळी या लोकांचे एवढे पाय जमिनीला लागतात त्यावेळेस हा परमेश्वर सुद्धा आम्हाला पांडुरंग सुद्धा भरभरून सत्पात्री दान देत असतो. तुम्ही इथं पिकाची जी पेरणी करणार आहेत, आता माऊली गेल्यानंतर पिकाची पेरणी करणार? आता यानंतर आम्ही 2 नगदी पिकं घेतो. आम्हाला कुठलंही मोठं उत्पन्नाचं किंवा फळबागा घेता येत नाहीत. अगदी 2 पिकं घेऊन आम्ही ही जमीन माऊलीसाठी रिकामी ठेवतो आणि या बदल्यामध्ये माऊली आम्हाला भरभरून देतो. अतिशय समाधानी जीवन आम्ही जगतो या ठिकाणी. या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ताई, तुम्ही सुद्धा सहभागी झालात या पालखी सोहळ्यामध्ये, काय भावना आहेत तुमच्या? खूप छान वाटतंय. आमच्या रानामध्ये रिंगण सोहळा होतोय. आनंद आहे त्याचा? हो, खूप आनंद सगळे आहे. आनंदित झालेले आहेत, पण टाळकरी वारकरी देखील सोबत आहेत. काय म्हणून दाखवशील दादा? सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा. तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदा. पाहतोय सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पूर आला. अशा पद्धतीनं या ठिकाणी जे सगळे भाविक वारकरी आहेत हे तल्लीन झालेले आहेत. विशेषतः ज्यांनी जमीन दिली त्यांना देखील आनंद आहे. माऊली आज आमच्या शेतामध्ये येणार आहेत, त्यामुळे त्यांचा देखील आनंद जो आहे आज द्विगुणित झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, खुडूस.